छत्रपती संभाजीनगरात एमआयएमला आणखी एक मोठा झटका आहे। कारण नगरसेवक मिराज खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट बर्थ सर्टिफिकेट बनवल्याचा आरोप आहे। तिसऱ्या अपत्याची माहिती लपवण्यासाठी ही बनवेगिरी केल्याची माहिती आहे। नगरसेवक मिराज खानसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर संभाजीनगर महापालिका निवडणुकीत अपात्र ठरू नये म्हणून तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून प्रशासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आलाय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, नगरसेवक मिराज खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, काय नेमकं प्रकरण? नक्कीच ऐकता तर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मिराज खान याला 3 अपत्य होते। मात्र 3 अपत्य कागदपत्र दाखवण्यासाठी त्याने आपला जो लहान मुलगा आहे त्याचा थेट जन्म दाखला ज्यामध्ये बदल होता त्याचा प्रवेश निगम होताना जो आहे तो त्याने बदल केल्याचा पाहायला मिळाला। त्यामधून त्याने 2च अपत्य असल्याचे महानगरपालिकेचे दाखवलं होतं आणि ही निवडणूक लढवली होती। मात्र काल या प्रकरणात एक वाद झाला आणि त्या वादामध्ये सापडल्या पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची विचारणा केली। त्यावेळी त्यांनी मेहरज खान यांचं नाव सांगितलं। त्यावेळी मेहरज खान यांना 2च मुलं असल्याचे पोलिसांना आणि संपूर्ण माहीत होतं। मात्र पोलिसांनी त्याचा जन्म दाखला मागितल्यानंतर हे संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि स्वतः पोलिसांनी यात फिर्यादी होत आता मेहरज खानवर शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर ज्या शाळेमधून त्याने बनावट प्रवेश नियम उतारा घेतला होता त्या मुख्याध्यापकासह अन्य 5 शिक्षकांवरती देखील आता यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि मेहरज खान याला अटक करण्यात आलेली आहे। निश्चित। विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।